नमस्कार मित्रांनो, जडीबुटी आयुर्वेदमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघताय बघा, हा एक तुळशीचा प्रकार आहे. अशा प्रकारची पानं असतात, त्याला खालून थोडीशी रुई असते आणि कात्री असते अशी. याचा हात लावल्यानंतर थोडासा हात आपली बोटं तेलकट होतात. आणि तुम्हाला सांगतो, याच्या आता मी ह्या ठिकाणी बसलो आहे, पण याचा अतिशय स्ट्रॉंग वास आहे. बघा, थोडं चुरगळलं तर याला अतिशय स्ट्रॉंग वास येत असतो. मित्रांनो, हे पान तोडून घेतल्यानंतर आपण बघा, आता वास घेतल्यानंतर खूप स्ट्रॉंग वास आहे. जर ह्या पानांचं तुम्ही रस नायट्यावर लावता, नायटा बरा होतो. आणि अंगाला जर चोळलं, तुम्हाला जर गांधील माशी चावणार नाही किंवा मोळाची माशी चावणार नाही, माशा अंगावर बसणार नाही, मच्छर बसणार नाही, मच्छर चावणार नाही. तुम्ही जर रात्रीचं कुठं चुकला माकला, कुठं एखाद्या शेडमध्ये तुम्हाला जो बसायची वेळ आली, थांबायची वेळ आली, मुक्काम करायची वेळ आली स्टँडला, तर अवश्य ह्या वनस्पतीचा तुम्ही पाला तोडून तुम्ही अंगाला चोळू शकता, हातापायांना चोळू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला सुद्धा चोळू शकता. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, उलटं आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, नायटा खाज खुजली होणार नाही. आणि प्रत्यक्षात ही नायटा खाज खुजली पूर्ण बरी करते. नायट्यावर जरी याचा रस चुरगाळून लावला तर नायटा बरा होतो, खुजली बरी होते, इसब गस करणं बरं होते. याला खूप मी ह्या ठिकाणी बसलो तरी वास येतोय. तर असं हाताला चोळून तुम्ही मच्छरांपासून संरक्षण करू शकता. कुठेही रानामध्ये गेला तर ही वनस्पती अंगाला चोळा, म्हणजे रानातलं मच्छर डास वगैरे चावणार नाही, आणि अंगावर बसणारसुद्धा नाही, आणि अंगाला गांधा येणार नाही, खाज येणार नाही. आणि हे बघा, माझे हात तेलकट झाले. आणि मच्छरांपासून डासांपासून डेंगू होणार नाही, तुम्ही डेंगूपासून नक्कीच वाचाल. असं ह्या तुळशीतलाच एक प्रकार आहे मित्रांनो. याचं असं जाड खोड असं आणि त्याला रुई असते बघा, अंधार पडत चाललेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे याला काही दिवसांनी असा वरती तुरा येणार आहे फुलांचा. तर अशा वनस्पती तुम्हाला ओळखण्यासाठी तुम्ही फक्त वास घेऊन पहा. अतिशय वेगळा आणि स्ट्रॉंग वास असतो, आणि आपली बोट अशी तेलकट होतात पानाला स्पर्श केल्यानंतर. तर चला मित्रांनो, माहिती आवडतं तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जडीबुटी आयुर्वेद नवीन जडीबुटीची माहिती मिळणार आहे, आणि आरोग्यविषयक माहिती मिळत राहणार आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.